मित्रांनो, आता गोल्ड लोनच्या पाठोपाठच आता सिल्वर लोन पण आलेलं आहे। जर तुमच्याकडे चांदी असेल तर तुम्हाला चांदी गहाण ठेवून कर्ज हे घेता येणार आहे। त्या संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। आरबीआय द्वारे महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यानुसार आता सोने तारण कर्जाप्रमाणे चांदी तारण कर्ज हे देखील येणार आहे। आरबीआय द्वारे महत्त्वाची अशी घोषणा या संदर्भात करण्यात आलेली आहे। त्याविषयी सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, बऱ्याच वेळा आर्थिक अडचणीमुळे आपल्याला कर्ज घ्यावं लागतं। त्यामध्ये पण बरेच कर्जाचे प्रकार आहेत। यामध्ये पर्सनल लोन आहे, गोल्ड लोन आहे, हे सर्व प्रकार आहेत। परंतु आता यामध्ये भरीव वाढ म्हणून चांदी तारण कर्ज, सिल्वर लोन हे देखील लवकरच येणार आहे। जसं आपण बँकेमध्ये किंवा इतर पतपेढ्यांमध्ये सोनं जसं गहाण ठेवून कर्ज घेतो, त्या प्रकारे त्याचा चांदी गहाण ठेवून पण कर्ज मिळणार आहे। आरबीआयच्या नव्या नियमानुसार 1 एप्रिल 2026 पासून सर्व बँका आणि इतर ज्या काही पतपेढ्या आहेत, सहकारी बँका आहेत, तिथं आता सोने तारण कर्जाप्रमाणे चांदी तारण कर्ज, सिल्वर लोन हे देखील आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे आता सामान्य नागरिक हे सोन्याप्रमाणे चांदी गहाण ठेवून पण कर्जही घेऊ शकणार आहेत। यामुळे एक प्रकारे कर्ज घेण्यासाठी आणखी एक सोपा आणि महत्त्वाचा असा पर्याय ठिकाणी आलेला आहे। आता या सर्वात महत्त्वाचं म्हणजे नक्की तुम्ही कर्ज घेण्यासाठी काय काय गहाण ठेवू शकता। तर बघा मित्रांनो, गोल्ड लोन मध्ये सोन्याचे दागिने, अलंकार सोबतच नाणी या सर्वांवर बँकांद्वारे कर्ज हे दिलं जातं। त्याचप्रमाणे आता सिल्वर लोन साठी देखील चांदीचे जे काही दागिने असतील, अलंकार असतील किंवा नाणी जे असतील तर त्यावर देखील सिल्वर लोन हे घेता येणार आहे। या व्यतिरिक्त आधीच गहाण ठेवलं सोनं किंवा चांदी हे पुन्हा गहाण ठेवता येणार नाहीये। सध्या मोठ्या बँका चांदीला अजून पण तारण म्हणून विचारात घेत नाहीत, परंतु आता आरबीआयच्या नव्या नियमामुळे मोठ्या बँका देखील आता लवकरच चांदीवर देखील कर्ज हे देणार आहेत। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अशी माहिती। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सोबतच तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।